रहस्य हे रहस्यच राहील का? अशी शंका अनेकांना येत आहे आणि ही शंका रोहित पवारांनी काल व्यक्त केली आहे. त्यामुळे कालपासून या विमान अपघाताच्या चर्चेने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. परंतु परंतु यातील नेमकं सत्य काय आहे आणि ते जाणून घेणं अतिशय आवश्यक आहे. आपण अफवा आहेत का, ही हवा आहे का, हे नरेटिव्ह आहेत का, ते जाणून घेऊ. अशा प्रकारे विमान अपघात झाल्यास त्या अपघाताचं कारण समजून घेण्यासाठी किंवा निदान त्या निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी विमानामध्ये एक DFDR नावाचं यंत्र असतं, ज्याला डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर असं म्हणतात. मंडळी, हे असं यंत्र आहे, ते अपघाताच्या वेळी नेमकं विमान किती उंचीवर होतं, हवामानाचा अंदाज कशा प्रकारे होता त्यावेळी, विमानातील तापमान काय होतं, अशा प्रकारे वगैरे वगैरे माहिती हे यंत्र निरंतर त्या विमानामध्ये रेकॉर्ड करत असतं आणि ते सुरक्षित राहतं. दुसरं यंत्र एक असतं ज्याचं नाव आहे CVR, म्हणजेच कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर. म्हणजे वैमानिक ज्या कॅबिनमध्ये बसून विमान ऑपरेट करत असतात पायलट, ती जागा म्हणजे त्यालाच म्हणतात कॉकपिट. आता या कॉकपिटमध्ये अपघाताचे काही सेकंद आधी 2 वैमानिकांमधील संभाषण किंवा रडारचा तपशील किंवा ग्राउंडवर अर्थात नजीकच्या एअरपोर्ट सोबत, विमानतळासोबत होणारा रेडिओ संवाद वगैरे वगैरे या यंत्रात रेकॉर्ड होत असतं. परंतु जे तुम्ही कालपासून महाराष्ट्रात माध्यमातून ऐकत आहात असं अजिबातही झालेलं नाही. लक्षपूर्वक ऐका. तज्ज्ञांच्या माहितीप्रमाणे हा ब्लॅक बॉक्स म्हणजे DFDR किंवा CVR म्हणजेच कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर, हे दोन्ही यंत्र सुरक्षित आहेत. कारण कितीही मोठा अपघात झाला तरी हे दोन्ही यंत्र अगदी सुरक्षित राहत असतात असं माझं म्हणणं नाही, असं तज्ज्ञांचं मत आहे. लक्षात घ्या, जवळपास 1500 डिग्री सेल्सिअस तापमानात देखील हे दोन्ही यंत्र 2 तास जरी आगीत पेटत राहिले तरी देखील या दोन्ही यंत्रांना काहीही फरक पडत नाही. आणि लक्षात घ्या, एवढंच नाही तर एखाद्या विमानाचा अपघात जर का समुद्रात झाला किंवा समुद्रात ते विमान कोसळलं तरी देखील ब्लॅक बॉक्स आपल्याला सिग्नल देऊन आपला पत्ता सांगतो की मी पाण्यामध्ये कुठे आहे. इतकं विज्ञान पुढे गेलं आहे. आणि हे माझं म्हणणं नाही, हे तज्ज्ञांचं मत आहे. यदा कदाचित या यंत्राची थोडीफार हानी जरी झाली तरी देखील त्याच्या आतमधली जी मुख्य चिप असते तिला काहीही इजा होत नसते. त्यामुळे ज्या अमेरिकन कंपनीनं हे यंत्र तयार केलं आहे विमानात बसवण्यासाठी, त्या कंपनीपर्यंत जर का या यंत्रामधली चिप पोहोचली तरी ती कंपनी त्या चिपला एका वेगळ्या युनिटशी जोडून माहिती गोळा करू शकते अपघातासंबंधीची.